नमस्कार मित्रांनो, आज आपण वडगाव दर्या या ठिकाणी जात आहोत. दर्याबाई पाटळी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक व भौगोलिक स्थळ आहे. या ठिकाणी आपण निसर्गनिर्मित लवणस्तंभ, नैसर्गिक गुहा, जंगलातील शांतता अनुभवणार आहोत. तुम्ही पाहू शकता हे दर्याबाई गाव आणि हे भव्य प्रवेशद्वार. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा शिवस्मारकाभोवती व प्रवेशद्वारावरती डौलाने फडकणारे हे भगवे ध्वज. कमानीतून प्रवेश करताच अगदी काही अंतरावरच दर्याबाई मंदिर परिसर आहे. हे निसर्गरम्य ठिकाण अहिल्यानगर शहरापासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावरती आहे. या ठिकाणी तुम्ही सार्वजनिक वाहनाने किंवा खाजगी वाहनाने सुद्धा पोहोचू शकता. नजीकचे विमानतळ हे पुणे आहे. असंख्य पर्यटकांना आकर्षित करणारे दर्याबाई हे स्थान तुम्ही पाहू शकता. हा परिसर घनदाट झाडाझुडपांनी आच्छादलेला आहे. पर्यटकांची आणि भक्तगणांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक विकास कामे येथे होत आहेत. हा संपूर्ण पठार भाग आहे. डोंगरांमध्ये फुललेली रानफुले पठाराच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकतात. या भागात अतिशय दुर्मिळ औषधी वनस्पती आढळतात. वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी, अभ्यासक येथे नेहमी येत असतात. अनेक प्रकारच्या वनराईमुळे परिसर अतिशय नयनरम्य व मनाला लुभावणारा वाटतो. दर्याबाईचे मंदिर येथून लगेच दृष्टीत पडत नाही. ते पाहण्यासाठी साधारण 100 ते 125 पायऱ्या दरीमध्ये उतरून जावे लागते. हे स्थान धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. पर्यटकांना आणि भक्तगणांना येथे आल्यावर शांततेचा आणि श्रद्धेचा अनुभव घेता येतो. दर्याबाई व वेल्हाबाई या दोन्ही देवींचे स्थान खाली दरीत आहेत. दरीच्या बाजूला डोंगर आहे. तुम्ही पाहू शकता हा मनमोहक परिसर. मित्रांनो, कातळाच्या छातीला भेदून आकाशाकडे झेपावणारे हे अजस्र वृक्ष, या वृक्षांची आभाळाला शिवण्यासाठी जणू स्पर्धाच चालू आहे की काय असेच वाटते. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता वडगाव दर्या हा परिसर अत्यंत विलोभनीय असा हा परिसर आहे. 100 ते 125 पायऱ्या उतरून आपण मंदिराच्या प्रांगणामध्ये आता पोहोचत आहोत. भक्तांचे लक्ष वेधणारा हा दीपस्तंभ म्हणजेच देवीची दीपमाळ आहे. शेजारीच हे गोमुख आहे. सध्या हे गोमुख बंद आहे. पावसाळ्यात या डोंगर कपारीतून सदैव खळखळून पाणी वाहत असते. हा संपूर्ण परिसर निसर्गाने नटलेला आहे. या ठिकाणी नवरात्रात 10 दिवस उत्सव असतो. तसेच माघ शुद्ध पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते. जाताना येताना रस्त्यावर अनेक माकडे दिसतात.
ही माकडे म्हणजेच देवीचे सैन्य आहेत अशी लोककथा आहे. ही माकडे माणसांना कसलाही त्रास देत नाहीत. येथे आलेले पर्यटक सोबत आणलेले चणे, फुटाणे, शेंगा, केळी, पेरू माकडांना आनंदाने आणि भक्तिभावाने खाण्यासाठी देत असतात. या लहान मोठ्या माकडांचा चित्कार दरीत नेहमीच घुमत असतो. तुम्ही पाहू शकता येथे आलेल्या पर्यटकांनी माकडांना दिलेले हे भोजन आणि त्या भोजनाचा आस्वाद घेणारे हे माकड. काताळ खडकात तुम्हाला दिसत आहेत या 2 गुहा. या गुहा म्हणजेच वेल्हाबाई व दर्याबाईची मुख्य मंदिरे आहेत. मंदिरात प्रवेश करताच दिसते ती आदिमाया. तांदळाकृती स्वयंभू दर्याबाईची तेजस्वी मूर्ती तुम्ही पाहू शकता. भक्तिभावाने एकटक नुसते बघतच राहावे इतके रेखीव रूप. वडगाव दर्या गावातील कांबळे काका देवीची पूजा अर्चा, अभिषेक इत्यादी कार्य करत असतात. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे आहे जागतिक आश्चर्य निसर्ग निर्मित लवणस्तंभ. हे लवणस्तंभ पाहण्यासाठी देशातील विविध भागातून अभ्यासक येथे नेहमी येत असतात. लवणस्तंभ हे निसर्गाच्या अद्भुत कलेचे उदाहरण आहे, जे पर्यटकांना आणि शास्त्रज्ञांना समान आकर्षित करतात. शेजारी वेल्हाबाईचे मंदिर आहे. आई वेल्हाबाईची ही अतिप्राचीन स्वयंभू मूर्ती. दर्याबाई ही मोठी तर वेल्हाबाई ही छोटी बहीण आहे. शेजारीच भैरवनाथाचे मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता क्षारांपासून तयार झालेले हे लवणस्तंभ. येथील पाण्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 चे प्रमाण अधिक आहे. येथे अधोमुखी म्हणजे खाली येणारे आणि उधोमुखी म्हणजे वर जाणारे असे दोन्ही प्रकारचे लवणस्तंभ बघण्यास मिळते. वरचे पाणी खालच्या पाण्याला खेचत राहते, त्यामुळे खालीही वर झेपावणारे उभट लवणस्तंभ तयार झालेले आहेत. ही क्रिया हजारो वर्षांपासून मंद गतीने चालू आहे. विविध आकारांच्या व रंगांच्या लवणस्तंभांचे दर्शन घेऊन खडकाला चिकटलेले हे स्तंभ पाहून माणूस अचंबित होतो. तुम्ही पाहू शकता हे जगप्रसिद्ध लवणस्तंभ. मंदिराबाहेर ठिबकणारे पाणी साठवण्यासाठी हौद बांधलेला आहे. जंगलातील पशुपक्ष्यांना हेच पाणी उपयोगी पडते. मित्रांनो, इथे थोडे वर पायऱ्यांवरून चालत गेले की एक गुहा लागते. गुहेत महादेवाचे मंदिर आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एकाच वेळी धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटनाचा त्रिवेणी संगम अनुभवता येतो. तुम्ही पाहू शकता हे महादेवाचे मंदिर आहे. मंदिरातील ही शिवशंभू महादेवाची पिंड. पलीकडे दिसत आहे ती श्री गणरायाची मूर्ती. या मंदिराचे नीट निरीक्षण केल्यास एक गोष्ट मात्र वेगळी दिसली, ती म्हणजे नंदीची मूर्ती. साधारण मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर विराजमान झालेला नंदी इथे मात्र गाभाऱ्यातच दिसत आहे. मित्रांनो, दर्याबाई देवीचे पुजारी कांबळे गुरुजी यांनी
या देवस्थानाबद्दल आपल्याला काही माहिती सांगितलेली आहे. तर ऐकूया ते काय म्हणतात. श्री क्षेत्र वडगाव दर्या या ठिकाणी आपण ज्या देवीसमोर उभे आहात त्या देवीचं नाव आहे दर्याबाई. मग एक देवी शेजारी इथं 2 नंबरला परशुराम आहे आणि 3 नंबरला पार्वती आहे. असे 3 देव एका ठिकाणी आहेत. 2 नंबरला इथं महादेवाची पिंड आहे. पलीकडच्या मंदिरात बेल्हाबाई, तिच्या शेजारी परशुराम आणि आज 4 नंबरला भैरवनाथ आणि जोगेश्वरी. अशी एकाच मंदिरात 8 दैवत आहे. एक हजारो वर्षापूर्वी ही देवी पाडळदर्या या ठिकाणी होती. जो एका रात्रीत दरी करून ती इथं आली असा पूर्वीचा इतिहास. आपल्या बरोबर महादेवाला, बेल्लाबाईला, भैरवनाथाला घेतलं. इथं दरी करून ती इथं स्थानापन्न झालेली आहे. दर्याबाई ह्या देवीचं मुख्य स्थळ आहे गणित सप्तशृंगी. बेल्लाबाई या देवीचं मुख्य स्थळ आहे बाहूरची रेणुका माता. म्हणजे जे 3.5 पीठ आहेत तुळजापूर, कोल्हापूर, माहूर आणि वणी, त्यापैकी हे वणीचं अर्धपीठ आणि पलीकडची माहूरची रेणुका माता पूर्ण पीठ. आणि इथं नाव दर्याबाई आणि पलीकडं बेल्लाबाई. तशी मंदिरं खूप आहेत, पण ह्या मंदिरातले एक वैशिष्ट्य वेगळं आहे. ह्या मंदिराला कळस नाही, ह्या मंदिराला गाभार नाही, ह्या मंदिराला फाउंडेशन. एक नैसर्गिक कपारीला गुहे असलेले देवी स्वयंभू. स्वयंभू म्हणजे हात, पाय, कान, नाक, मिरी, कुठल्याही प्रकारचा अवयव स्वयंभू दाखवतो. इथं माकड सैन्य आहे आणि पाण्यादाराला देवी आहे ही विभूती. त्या ठिकाणी मोर सैन्य आहे. तिथं वडाच्या झाडाखाली आणि इथं गाभाऱ्यात कपरलेला आहे. हा जो खडक आहे हा सगळा कॅल्शियम कार्बोनेट. याची संज्ञा आहे CO3. मराठीत त्याला आपण म्हणतो सोनखडक. या खडकात ज्या ज्या गॅसचा रासायनिक अभिक्रिया होईल त्या पाण्याबरोबर ते क्षार खाली येतात आणि खाली आल्यानंतर त्या पाण्यापासून अधोमुखी आणि ऊर्ध्वमुखी असे दोन्ही प्रकारचे लवणस्तंभ किंवा लवणस्तंभाचा खा तो इथं आपला तयार झालेला आहे. या क्षाराचं इथं प्रमाण 48 ते 50% आहे. बाकी तुम्हाला कुठेही दिसणार नाही. अहमदनगर जिल्ह्यात, महाराष्ट्रात, भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेलं आपलंच एक ठिकाण आहे. बिहारमध्ये बस्तर जिल्ह्यात काहीतरी आहे. त्यामुळे अमेरिकेच्या अशा 2-4 किलोमीटरच्या गुहा आहेत. इयत्ता 8वीच्या 11वीच्या पुस्तकात या खडकाचा उल्लेख आहे. अशा प्रकारे देवस्थानी इतिहास आणि भूगोल या ठिकाणी दोन्ही पण असतात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये नव्या आविष्कारासोबत. तोपर्यंत धन्यवाद.